प्रेयर खूप इम्पॉर्टंट असते. प्रेयरमध्ये खूप स्ट्रेंथ असते. आपण बघतो का या परशामध्ये व्हायचे याकोब त्याच्यामध्ये आपण बघतो का किती प्रेयर किती इम्पॉर्टंट असते. जरी पण सगळं इष्टदूत करून पण सगळं म्हणजे प्रयत्न करून सर्व काय पण कोणती पण गोष्ट करायची असते तेवढी सर्व काम करून सर्व कर्म करून सर्व करून जी पण ए, मासे गोष्ट करायची असते ती केल्यानंतर पण नमाजीची गरज असते. आणि ऑफकोर्स आपण दरवेळेला बोलतो का कोणती पण गोष्ट करायच्या आधी प्रेयरची गरज असते. प्रेयर केली पाहिजे, नमाज केली पाहिजे. छोटीची छोटी गोष्ट पण करायच्या आधी जेव्हा माणूस नमाज करतो तेव्हा तो एक पहिली गोष्ट तर आकाशबर्कूला तो समोर ठेवतो. आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. शिवेती असे निधी तमीद आकाशबर्क आपल्या समोर पाहिजे तमीद ती आपण गोष्ट ती पूर्ण करतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे आपण मान्य करतो का सर्व आकाश बळकू कडून आहे, हाशिमकडून आहे. आणि त्याच्याने अजून एक मित्सो आपली कंप्लीट करतो. आपली हा एक मोठी मित्सो होते. तिसरी गोष्ट यमुना जे पण होतं ते चांगल्यासाठी असतं. आणि ते पण गोष्ट एक वेळा समोर आकाश बळकू आहे आणि आपल्याला माहिती आहे का सर्व तो करतोय आणि आपण नुसतं या जगामध्ये कतपुतली आहोत हे आपण समज जर बोललो तर मग तर तर समज आपण बघलो का आपण कठपुतली आहोत या जगामध्ये तर मग आपल्याला कोणत्याच गोष्टीवर चिडलं नाही पाहिजे. चीड नाही आली पाहिजे. ए, तर जेव्हा एमुनाबद्दल बोलतात एमुनाबद्दल बोलण्यामध्ये एमुनाचे त्याच वेळेला आपण टेस्ट असतात. म्हणून जास्त करून जे पण रब्बानी जास्त एमुनावर बोलतात तर त्यांच्या लाईफमध्ये पण टेस्ट येतात. माणसाने आठवण ठेवलं पाहिजे. असं मी एका मोठ्या राफकडून ऐकलं, मी नाही बोलत, एका मोठ्या राफकडून ऐकलं का ते जेव्हा पण एमुनाबद्दल जास्त एमुना स्ट्रॉंग करायला एमुना हे करायला बोलतात तेव्हा पण त्यांच्या लाईफमध्ये पण खूप मोठे मोठे अशी घटना येतात ज्याच्यामध्ये त्यांना पण एमुनाचा वापर करायला लागतो. त्यांना स्वतःला स्ट्रेंथनिंग करायला पाहिजे मगच ते दुसऱ्यांना बोलू शकतात ऑफकोर्स. म्हणून मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये लिहिलंय का हू आया ओ मेर म्हणजे एक वेळ तेव्हा त्याला जमलं ते करायला तर मग तरच तो दुसऱ्यांना सांगू शकतो. तर ऑफकोर्स आपण त्या मध्यगतवर नाही आहोत, मी नाही त्यामध्ये ऑफकोर्स नाही आहे. पण तरी पण आपल्या बोलण्याचा का आपण करू शकतो. आणि जे सर्वात इझी आहे सर्वात सोपं आहे ती गोष्ट करणं बोलण्याचा. करायची गोष्ट बाजूला राहिली ती आपण मेहनत करायला लागते. आणि जसं बोलतात का प्रत्येक गोष्ट मिळवायसाठी कधी कधी प्रत्येक प्रत्येक कोणता तरी गुण त्याच्यामध्ये यायसाठी चांगला गुण अ, बनवायसाठी सुधारण्यासाठी केव्हा केव्हा 80 वर्ष लागतात. तर मग ऑफकोर्स प्रश्नच नाही आहेत का यवनाचा जो मितवा आहे आपल्याला करायचा तो सर्वात चांगल्या रीतीने करण्यामध्ये आपल्याला खूप मेहनत आहे. पण बोलणे फार सोपं आहे. तर ती एक गोष्ट मी थोडीशी करू शकतो बोलायचा. मेहनत करणे यमुनामध्ये ते प्रश्न वेगळे आहेत. ऑफकोर्स आपण करत असतो प्रत्येक प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस प्रत्येक आठवडा प्रत्येक वर्ष महिना आणि प्रत्येक वर्ष तो पूर्णपणे यमुनाच डेडिकेटेड पाहिजे. सर राव वारुष त्याला मी बोलतोय राव वारुष बोलतात का पूर्ण आपली लाईफ आहे ती बेतसेफेड यमुना आहे. इट्स अ स्कूल फॉर लर्निंग यमुना. तर मग प्रश्नच नाही आहेत. तर इथे आपण बघतो का जेव्हा आपण नमाज करतो कोणत्या गोष्टीसाठी तर ते आकाशबर्खामध्ये पूर्ण यमुना ठेवतो का जे पण होईल ते चांगल्यासाठी होईल. आणि तर मग तर मग तो
किती पण मेहनत करून दे, किती पण कमी करून दे, मेहनत जास्त करू दे, त्या डझन रिली मॅटर. जे व्हायचं तेच होईल, बरोबर होईल. आणि ते ॲक्सेप्ट करायचं. तर मग ती गोष्ट पण आपल्याला मिळवता येते. आणि एक वेळ आकाश बरोबर समोर आहेत आणि ती छोटीशी नमाज आहे आपल्यासोबत. तर मग ए, आपल्याला कळतं आपण कुठे आहोत एक्झॅक्टली. आपण किती आपण काय किती गोष्ट केली पाहिजे, किती मेहनत केली पाहिजे, आणि किती आपली मेहनत किती डिफरन्स होईल ते पण आपल्याला जाणवतं. अ, तर मग ती पण एक गोष्ट आहे. इकडे आपण बघतो या पराशामध्ये जसा याकोबिनूनी एसावला भेटायच्या आधी त्याला गिफ्ट्स पाठवले. त्यांनी वॉरसाठी रेडी केलं त्याच्यासोबत. अ, त्यासोबत सर्व वॉर झाली तर काय करायचं ते पण त्यांनी रेडी केलं त्याच्या साईडून. ए, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी नमाज केली ऑफकोर्स. तर हे तीन गोष्टी जे असतात ते आपण बघतो का प्रत्येक माणसाने प्रत्येक अ, प्रत्येक त्याच्या त्याची गोष्ट जो करतो त्याच्या त्याच्या लाईफमध्ये जी पण टेस्ट येते, नाही तर कोणता प्रसंग येतो त्याच्यामुळे त्याला अ, तोंड दाखवायचं असतं तर कसं दाखवेल, ते तीन गोष्टी त्यांनी समोर ठेवले. याकूब अविनू आपल्याला शिकवतात का कसं ठेवलं पाहिजे. आणि मग एक वेळ ती तीन गोष्टी आपण समोर ठेवले. जसं त्यांनी पहिले तर स्वतःच्या साईडवरून शालोम करायला बघितलं. हे जसं बोलतात सदिकी मरबीम शालोम बावलाम. जो पण सदिक असतं तो तो ट्राय करतो शालोम करायला, पीस करायला जगामध्ये. आणि वादविवाद असतात ते मिटवायला ट्राय करतो. आणि त्यात तो एक सद्दिकीमचा तो एक मोठा ए, तो एक मोठा एक साईड असतं का ते दिकीम मरबीम शालोम बावलाम. जेवढा होईल तेवढा ते प्रत्येक सद्दिक तो रायचस आहे. तो पवित्र आहे. तो माणूस शालोम करायला बघतो जगामध्ये. तर मग याकूब अविनीने पण तेच केलं. पहिले तर त्यांनी शालोम करायला बघितलं, त्यांनी मतानत पाठवले, गिफ्ट्स पाठवले एसावला. आणि मग दुसरी गोष्ट त्यांनी समज बोला एसाव नाही ऐकला त्यांनी, तरी पण त्यांनी ते समज त्यांनी हल्ला केला त्यांच्यावर. तर मग त्यांनी स्वतःच्या बाजूनी पण ए, त्या वॉरसाठी समज जर मारामारीसाठी रेडी करायला व्हायसाठी त्यांनी दोन दोन साईड्स केले. त्याचे अख्खे मुलांचा डिव्हिजन केलं. आणि मग समज जर एकावर अटॅक केला तर दुसरे बळतील. तर मग त्यांनी तसं रेडी केलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी नमाज केली. आणि तर मग हे तीन गोष्ट आपण बघतो की प्रत्येक प्रत्येक आपण पाऊल टाकतो, प्रत्येक टेस्ट असते आपल्या लाईफमध्ये. त्याच्यामध्ये पण आपण बघू शकतो हे तीन गोष्टीची वापर कशी केली पाहिजे, किंवा किती अ, आणि आपण प्रत्येक स्टेप कशी घेतली पाहिजे, आणि कसं आपण मेहनत केली पाहिजे. का बोलू नाही शकत माणूस का घरी बसून का मी मेहनत नाही करणार आणि सर्व हशेमच्या हातामध्ये आहे तर मी कशाला मेहनत केली पाहिजे. ती पण चुकीची गोष्ट आहे. नाहीतर मग कोण कोण एवढी मेहनत करतात, एवढी जास्त स्वतःवर विश्वास ठेवून ए, स्वतःच्या डोक्यावर स्वतःच्या विचारांनी स्वतःचे प्रिन्सिपलमुळे ते विचार करतात जास्तच. आणि मग ते पण चुकीचं आहे. त्याच्याऐवजी त्यांनी स्वतःचा ट्राय केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे ऑफकोर्स, हिशतदलूत केली पाहिजे. आणि नमाज पण केली पाहिजे. सर्व हकालूच बळकोच्या हातामध्ये. ते तीन गोष्टी आपण बघतो याकोबा विनूमध्ये काढून. मग आपण जसं बोललोय का का याकोबा विनूची जी मेहनत होती आधी, ए, सर्व चालू करायच्या आधी पण त्यांनी थोडासा अभ्यास केला. आणि त्यांनी स्वतःचा त्याच्यामध्ये मेहनत केली आकाश बलुकूच्या जवळ जायला. आणि मग तो लाबांकडे गेला. आणि मग तिकडे येताना त्यांनी बोलला
एसावला विचारला काय बे चल लवान ती वे तर याग मी स्वच्छ मारते जसं अशी बोलतात का मी लवानकडे राहून पण परमेश्वराचे सगळे लॉज पाळले. अ, तर मग ते राशीची याग मी स्वच्छ मारते. तर मग तू काय मला तू काय मला आता काय करू शकणार आहेस. लाईक तसं बोलण्याचा हेतू होता का लव्वांकडे राहून पण मी सर्व पाळलं तर तर तू तू माझ्या विरुद्ध काय येतो आता. पण ते घाबरला कशाला कारण बोलतात का त्याच्याकडे एसावकडे जी एक मिtzवा होती ती किबूत अव्वे एम, म्हणजे ऑनर युअर पेरेंट्सची मिtzवा होती. आई वडिलांना त्यांनी त्या जवळ होता तो आणि त्यांनी आपल्याला माहिती आहे का एसाव एसाव एवढा एवढा तो याकोब अविनोला एवढा आदर द्यायचा एवढा मान द्यायचा. आणि केव्हा पण त्याच्याकडे जायच्या आधी त्याने राजेशाही कपडे घालून तो समोर जायचा जसा काय माणूस राजाच्या समोर जातो तसा. आणि तेव्हा ए, तसा तो अ, त्याची ऑनरिंग युअर पेरेंट्सची मिtzवा चांगला करायचा. तर एसावकडे तो एक मिtzवा होता मोठा जो याकोब अविनूकडे नव्हता. कारण तो 20 वर्ष लांब राहिला याकोब इस्साक अविनूपासून आणि म्हणून त्याच्यासाठी त्याला भीती वाटते का मे बी त्याच्याकडे तो मिtzवा आहे माझ्याकडे नाही आहे. तर मग आपण बघतो इकडून का की बुधाव्याचा मिtzवा किती इम्पॉर्टंट आहे किती माणसाने मेहनत केली पाहिजे त्याच्या आई वडील जगामध्ये आहेत तेवढं तिथपर्यंत त्यांना मदत केली पाहिजे आणि त्यांच्यासाठी तो मोठा ओल नाही पाहिजे म्हणजे त्यांना त्यांच्यावर मोठा डोक्यावर वजन नाही पाहिजे असं विचार नाही आला पाहिजे का अरे काय किती करायला लागतं मला. कारण तो स्कूत आहे तो मेरिट आहे. आणि जेवढा माणूस जास्त मेरिट घ्यायला मिळेल तर तेवढा तेवढा काय जास्त ब्राखा आहे त्याची ब्लेसिंग आहे. आणि ऑफकोर्स अकाल पुरखोची इच्छा पूर्ण करतोय. तर इकडे याकोबिन म्हणून घाबरा काय एसावकडे ते होता आणि त्याच्याकडे नव्हता ते. तसंच एक छान स्टोरी मी ऐकली राविक आर्य एफटीन कडून. आणि ते बोलतात ते एक मोर्देखाय वॉलमन होते. आणि अ, ते ते त्यांना त्यांना काहीतरी त्यांना बरं नव्हतं आणि ते सिक पडले. तेवढे सिक पडले का ते फार त्यांच्याकडे काय त्यांच्याकडे अजिबात ताकद नव्हती काही गोष्ट करायला. कोणती पण गोष्ट करायच्या आधी त्यांना त्यांना खूप डिफिकल्ट होतं. तसंच तर अं, त्यांनी बोललं मला 3 तलमिदे खा आणा माझ्याकडे. ते सिक होते obvious त्यांच्या बेडच्या बाजूला. तर मला तरी 3 तलमिदे खा पाहिजेत. कशाला त्यांना हाताळत नेदरिम करायचं. तर त्यांना ऑर्गनाईज केलं त्यांचे स्टुडंट्स होते आणि ते तर त्यांनी 3 बनीमला त्यांच्यासमोर आणलं आणि विचार काय कसला हाताळत नेदरिम करायचं त्यांना. ते बोलले, नाही त्यांनी स्वतःवर घेतलं होतं का आठवड्यातून किती किती दिवसामध्ये एकदा ते नाही एव्हरी डे एव्हरी डे दररोज ते त्यांच्या इमाला फोन करायचे. ऑफकोर्स ते इमाकडे जाऊ नव्हते शकत कोणत्या दुसऱ्या सिटीमध्ये राहत असेल. पण ते एव्हरी डे त्यांना फोन करायचे. आणि आणि कसे करायचे शब्बाचे कपडे घालून त्यांना फोन करायचा होता त्यांना इमाला. तर ते शब्बाचे कपडे घालायचे आणि मग फोन करायचे आणि मग इमा संग बोलायचे. पण आता ते एवढे सिक आहेत का त्यांना अजिबात ताकद नाही आहे उठून कपडे चेंज करायला. आणि ती मेहनत ती थोडीशी ताकद एवढी पण नाही आहे. तर मग त्यांना हातारात नेदारिम करायचं आहे. कारण त्यांनी स्वतःवर घेतलं होतं ती गोष्टी करायला आणि एक वेळ माणूस 3 वेळा ती गोष्ट करतो तसं काय त्यांनी नेदेरी केलं जसं काय त्यांनी शपथ घेतली ती गोष्ट तो चालू ठेवेल. आणि ते त्याच्यासाठी त्यांनी हाताळत नेदरिम करायसाठी त्यांनी 3 रब्बानी मला बोलवलं की आहे आपण बघतो काय आजच्या आपल्या काळही पण असे माणसं आहेत जे एसावसारखी गोष्ट करायला ट्राय करतात. आणि 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 एवढी मोठी स्कोत आहे का कोण स्वतःवर करू शकत तर एवढी जेव्हा तो आई वडिलांच्या समोर जाईल त्या चांगल्या कपड्यांमध्ये जाईल आणि एसावसारखी ती छोटी गोष्ट आहे.
पण ऑफकोर्स चांगल्याशी बोलणे, रिस्पेक्ट देऊन बोलणे आणि किती सवलनूत, किती पेशन्स पाहिजे. कारण केव्हा केव्हा आई वडील जेव्हा म्हातारे होतात तर जास्त डिफिकल्ट होतं. आणि ॲट द सेम टाइम त्यांच्याकडे मुले आहेत, ज्यांचे मुलं आहेत आणि स्वतःच ते ओल्ड आहेत, त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांनी पण लॅखपीत नाही केलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या समोरच्यावर मनात नाही राहिलं पाहिजे का मुलगा असा कसा बोलला मला, मुलांनी असं कसं वागलं, त्याला समजत नाही मान द्यायला, त्याचा शिकवलं नाही त्याला मान द्यायला, त्याला काय बरोबर वळण नाही लावले अजूनपर्यंत, त्याला काय कळत नाही. ती पण गोष्ट माणसाने लक्षात ठेवली पाहिजे का मुलांवर लाकपीद म्हणजे ए, त्यांच्या त्यांच्यावर मनात काही त्यांच्या विरुद्ध ठेवलं नाही पाहिजे. आणि म्हणून जेव्हा माणूस शब्बातच्या दिवशी शब्बातला जेव्हा मुलांना ब्लेसिंग देतात, तेव्हा तेव्हा ते त्यांचा हातपादा असेल आखाडोळा, म्हणजे जे पण त्यांच्या मनात त्यांच्या विरुद्ध काय असेल वगैरे ते ते त्यांना जाऊन देतात. ते बोलतात जाय काय नाही. त्यांनी त्यांना माफ केलं पाहिजे पूर्णपणे. कारण ती गोष्ट खूप डिफिकल्ट असते. केव्हा केव्हा आई वडील जे मुलांवर मनात त्यांच्या काहीतरी दुःख वाटतं ना तर काहीतरी असेल त्याच्याने त्या मुलाला त्रास होऊ शकते पुढे जाता. ते पण आठवण ठेवलं पाहिजे. तर ते स्वतःच्या मनातून सर्व काढलं पाहिजे. कारण ऑफकोर्स शेवटी तो त्याचाच मुलगा आहे. आणि त्याला नीटपणे समजायचं ट्राय केलं पाहिजे. नाही समजत तरी जाऊन द्यायचं. काय नाही करायचं, जाऊ द्यायचं. हे लॅक नाही केलं पाहिजे, ते आठवण ठेवलं पाहिजे. ए, तर आपण बघतो का आजच्या काळी पण आहेत माणसं असे जे एसावसारखे वागायला बघतात. म्हणजे एसावसारखे मेहनत करतात. आई वडिलांनी बोलताना पण शब्दाचे कपडे घालतात. तर बोलतात का म्हणून जेव्हा एसाव राखीकडे आला तर योसेफ समोर आला आणि योसेफनी ते एसावच्या ए, समोर येऊन त्यांनी एसावला फुल याच्यामध्ये समोर आला आणि त्यांनी त्याला ते असंच बोलू शकला. ए, मग आपण बघतो का नंतर पण एसावच्या समोर यायसाठी एस्तेर राणीकडे जो सूत होता, कारण ती अनाथ होती आणि तिच्याकडे ती आई वडील तिने बघितलेच नव्हते केव्हा लाईफमध्ये. तर म्हणून तिच्याकडे आई वडिलांचा तो जो ऑनर युअर पेरेंट्स जो मिtzवा होता, त्याच्यावर तिला करायचीच गरज न लागली. आणि म्हणून ती अहाश्वेरोश आणि हामानच्या विरुद्ध उभी राहू शकली. कारण एसाव एसाव जो होता त्याच्याकडे जे किबूद आव वेएम ची मिtzवा त्या इथपर्यंत पोचायला खूप डिफिकल्ट आहे. कारण त्यांनी ज्या लेवलवर त्याच्या आई वडिलांना मान दिला, तिकडे पोचायला हे नॉर्मली नाही पोचू शकत एवढं इझिली. म्हणजे ते विचार करू शकता का एसाव कितपर्यंत त्याला माहित होतं, त्याच्याकडे मास्टर की होती. आणि त्या म्हणून दुसरा कोणच त्याच्या समोर उभा नाही राहू शकला. पण एस्तर राणी जिला जी जी अनार्थ होते तिला आई वडील तिने बघितलंच नव्हते. आणि तीच त्यांच्या समोर उभी राहू शकली. कारण तिच्याकडे गरज नव्हती तिला मेहनत, तिला ऑनर युअर पेरेंट्स मिचवाच नव्हती. आणि म्हणून ती उभी राहू शकली. तर आपण बघतो का एसावची लेवल, एसावचा तो रमा ज्या ज्या जसं त्यांनी तो मिचवा केला, तो मिचवा त्याचा पूर्ण होता. जसं रामबाम बोलतात का ए, का माणसाने एवढी मिचवत कशाला दिलेत, वन ऑफ द रिझन्स विष्णुतोरमध्ये लिहितात का एवढं कशाला दिलेत आपल्याला मिचवत, कारण माणूस एक मिचवा किंवा ती लाईफमध्ये लेशियम शमाईम करेल, फॉर द सेक ऑफ हेवन करेल. आणि म्हणून तेवढे मिचवत आहेत का त्या एका मिचवासाठी त्याला ओलामाबा मिळेल. म्हणून म्हणून हशेमने एवढे मिचवत आपल्याला दिलेत. म्हणजे एक लाईफमध्ये लाईफमध्ये एकदा
केव्हा तरी तो एक मिtzवा करेल जी पूर्णपणे फॉर द सेक ऑफ हेवन हाशेमसाठी असं, आणि त्याच्यामध्ये स्वतःची काय त्याच्यामध्ये इच्छा नसेल, आणि तो विचार नाही करेल का हां मी हे मिtzवा केलं तर मला हे असा मतानं मिळेल, मला गिफ्ट मिळेल, मला पैसा मिळेल, मला ऑनर मिळेल, मला मुलं चांगले होतील, आणि हे ते त्याची काहीच त्याच्यामध्ये त्याची स्वार्थीपणा नसेल. आणि म्हणून तर ती एक मिtzवा त्याच्या लाईफ टाईममध्ये एक मिtzवा करेल ज्याच्यामध्ये लेशेम शमाय, त्याच्यामुळे त्याला ओला माबा मिळेल. आणि म्हणून एवढे आपल्याला मिtzvot दिलेत. तर आपण बघतो का एवढं काही इझी नाही आहे, एवढं काही इझी नाही आहे मिळचोत करणे फॉर द सेक ऑफ हेवन. एकदा मी एका रावसोबत बोलत होतो, तर तो राव बोलला मला, पूर्ण लाईफ मी ट्राय करतोय पेशेम शमाईम करायला, फॉर द सेक ऑफ हेवन करायला तेवढाच अभ्यास. आणि दॅट्स एवढा मोठा राबी असं बोलतोय लाईक इट्स नॉट इझी. म्हणजे त्याचा अर्थ काय एवढा इझी नाही आहे शेम शमाईम फॉर द सेक ऑफ हेवन, का त्याच्यामध्ये स्वतःच काहीच स्वार्थीपणा नाही आहे. असं करणे फार एवढं काही इझी नाही आहे आपण बघतो. म्हणून माणसाने जेवढं मिचवत करता येतील तेवढे मिचवत करायला ट्राय केले पाहिजेत. आणि फॉर द सेक ऑफ हेवन ऑफकोर्स माणसांनी स्टार्टमध्ये बोलतात का, जसं पिरक्यामध्ये शिकतो आपण का प्रत्येक मिचव त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल चालू केलं पाहिजे नॉट फॉर द सेक ऑफ हेवन. त्याच्यामध्ये त्याच्या स्वार्थीपणा असू शकते. तो बोलू शकतो का त्याच्यामुळे मला ओलामाबा मिळेल, त्याच्यामुळे मला हे होईल, त्याच्यामुळे मला ते होईल. ऑफकोर्स तो बोलू शकते, पण नंतर एक वेळेला सवय होय झाली मिचवा करायला, तर हळूहळू तो फॉर द सेक ऑफ हेवन म्हणजे कम्प्लिटली आकाश बरखूला पाहिजे म्हणून मी ती गोष्ट करतोय, आणि दुसऱ्या त्याच्यामध्ये काहीच माझा स्वार्थीपणा नाही आहे, तिकडे पोहोचू शकतोय. तर मग ते माणसांनी ठेवलंच पाहिजे डोक्यामध्ये आणि विचार केला पाहिजे आणि ट्राय केलं पाहिजे की छोटी छोटी गोष्ट पण, ते पण लेशेम शमाईम फॉर द सेक ऑफ हेवन, म्हणजे हाशेमला पाहिजे, हाशेमला पाहिजे म्हणून आपण करतोय, दुसरं काहीच नाही आहे. तर तसा करायला ट्राय केला पाहिजे. ए, आणि तर मग कोणते तरी मित्र ते चांगले होईल बेजात असे. तर लेट्स होप आपल्याला पण त्या लेवलवर करता येईल. एनिवे आपण आपल्या मिशनातमध्ये जाऊया. मिशनातमध्ये आपले थोडेसे मिशन राहिलेत कम्प्लीट करायचे चॅप्टर. आणि मग आपण वी आर फिनिशिंग, आपण कम्प्लीट आपले फिनिश करतो मिशना त्या साखीम. हे थोडेसे मिशना राहिलेत. आपण मिशनाच्या चॅप्टरमध्ये या मिशनाच्या चॅप्टरमध्ये आपण अ, बघतो का सर्व याचे लॉज आहेत. पेसाक सेदेर, सेदेरमध्ये काय केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, किती काय केलं पाहिजे आपण बघतो. इन- आपण सेवन्थ मिशनामध्ये होतो मला वाटते, बघूया सिक्स्थ मिशनामध्ये. सिक्स्थ मिशनामध्ये होतो आपण प्रॉब्ली, या सिक्स्थ मिशना आपण करूया. आणि या मिशनामध्ये या पूर्ण सेदरचा मिशना, सेदर कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कोणी काय बोललं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे ते आपण बघतो. तर तर मग पूर्ण सेदर मनिष्ठाना बोलायचं, आणि ते फर्स्ट कोर्स, पहिला कप ऑफ वाईन, सेकंड कप ऑफ वाईन, आपण बघू थर्ड कप ऑफ वाईन जाऊया. आणि मध्ये आपण काय बोलायचं ते आपण स्टार्टमध्ये केलं होतं. फिफ्थ मिशनामध्ये, फिफ्थ मिशनामध्ये आपण बघितलं होतं आदिल खान, just a moment. फिफ्थ मिशनामध्ये आपण बघितलं होतं का तीन गोष्टी बोलल्या पाहिजेत. पेसाख, मचाव, मरोर, हे तीन गोष्टी राबण गंभीर बोलतात का जो पण ह्या तीन गोष्टी नाही बोलणार त्याचा काय जसं काय त्यांनी सेदेर नाही का. आणि त्याच्याबद्दल आपण लास्ट टाइम बोललो होतो तीन गोष्टींचा बद्दल. अ, आणि आणि मग आपण बघितलं होतं का לפיכך אנחנו חייבים להודות, להלל, לשבח, לפאר, להדר, לגדל לנצח.
למי שעשה לנו כל הניסים האלו, והוציאנו מעבדות לחירות, ונאמר לפניו הללויה. तर अ, ते आपण बघतोय का हे आपण बोलतो नॉर्मली की जस्ट मोमेंट फिफ्थ मध्ये आपण कंटिन्युएशन पण आहे इकडे या. आणि मग हे आपण लास्ट टाइम बोललो होतो काय एवढे आपण नकाश बरुखुला ची स्तुती करतो आणि वेगवेगळे अ, वेगळे शब्द आहे त्याच्यामध्ये प्रत्येक स्तुती वेगळीच टाईपची स्तुती आहे ते आपण बघितलं होतं. अम, आणि मग आपण सिक्स्थ मिशनामध्ये 6व्या मिशनामध्ये जाऊया. त्याचा तशी आपण मिशना वाचूया आणि पुढे एक्सप्लेनेशन बघूया काय आहे त्याच्यामध्ये. तर आपण पहिले रीड करूया मिशना. अधेखानु ओमेर कशाला बोलतोय आपण जेव्हा आपण स्तुती करतोय तर काय बोललं पाहिजे ते हलेल जे आपण बोलतो त्याच्याबद्दल लिहिलंय. पण वाचलं पाहिजे त्यांनी. अधेखानु ओमेर שמיים אומרים עד אם הבנים שמחה, בית הלל אומרים עד חלמיש למען יומיים, וחותם בגאולה. רבי טלפון אומר, אשר גאלנו וגאל את אבותינו ממצרים, והגיענו הלילה הזה לאכול בו מצה ומרור, ואינו חותם. רבי עקיבא מוסיף, כן, אדוני אלוהינו ואלוהי אבותינו יגיענו לרגלים ולמועדים אחרים הבאים לקראתנו לשלום, בשלום. שמחים בבניין עירך וששים בעבודתך לאכול מן הזבחים ומן הפסחים שיגיע דמן על קיר מזבחך, מזבחך לרצון, ונודה לשמך שיר חדש על גאולתנו ועל פדות נפשנו, ברוך אתה השם גאל ישראל. आता हे आपण बघतोय की ओपिनियन्स का कितपण बोललं पाहिजे कितपण बोललं पाहिजे तुम्ही विचारा काय प्रॉब्लेम आहे जेवढं हवं तेवढं जास्त बोलूया काय प्रॉब्लेम आहे बोलायला काय जाते आपल्याला माहिती आहे पेसाखचा सेदर असंच आपल्याला मोठा असतो सगळ्यांना घाई असते जेवायची तर मग इकडे आपण बघतो का हल्लेल हल्लेल वाचणे किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते वेगवेगळे ओपिनियन्स आहेत आपण बघूया थोडासा का त्याच्यामध्ये डिफरन्सेस आहेत का तिथपर्यंत बोलला पाहिजे. कोण बोलते नाही एवढं बोललेलं बस झालं कोण बोलते नाही इथपर्यंत बोललं तर अम, बस तेवढं गरज नाही अजून पुढे बोलायची. तर फर्स्ट ऑफ ऑल बेच्छामध्ये बोलतात का हलेल कितपर्यंत बोललं पाहिजे एम हा बनीम से मेखा मग बेत किती बोलतात खालामिश लेमोने माईम हा तिथपर्यंत बोललं पाहिजे. मग त्यांना बोलतात का का जो कंप्लीट करतात तो पण गेऊला रबी तरफोन बोलतात का अशर गयालानु वेगाल एत अवोतेनु मिमिtzrayim म्हणजे तो कंप्लीट होतो ते बराखा हा? तो बराखा बोलणे रबी अकिवा ते बोलतात का ते ते बोलायचं अम, आणि जसं जसं आपण बोलतो का यमीम तोवी मध्ये आपण जसं बोलतो का बेत मिकदाश बनली पाहिजे मग त्याच्यामध्ये आपण पुन्हा आपण अवोदा म्हणजे कोरबानोत दिले पाहिजेत आणि मग त्याचे जवाखीम आणि पसाखीम खायला आपल्याला पुन्हा अ, अ, आपल्याला चान्स आपल्याला परत ती तो स्कूत तो मेरिट मिळायला पाहिजे ते बोलतात. मग मग जवाखी म्हणजे काय कोरबान खागिगा ते पण ए, आणि मग इन द एंड ती बराखा बोलतो गाल इस्रायलची बराखा बोलतात त्याला बिया किंवा प्रमाणे. आणि आपण बघतो का वेगळे ओपिनियन्स आहेत
ए, कितपर्यंत बोललं पाहिजे? मला का आपला आहे रबिया किंवा प्रमाणे आपण जातो रबिया किंवा सारखा. आणि मग नंतर इथे आपण बघतो का, मग बोलपिरी हा गेफेन करतात कोसा शनीवर. नंतर तिथे ते दाईम का, कारण मग आपण जेव्हा एवढं वाचल्यानंतर आपण स्टार्टमध्ये नितीन केला होता, तर त्याच्यामध्ये आपल्याला आपला लिसियाक दात झाला, आपण विचार नाही केला, आपण कॉन्सन्ट्रेशन मधून आपण बाहेर निघालो नॉर्मल. आणि म्हणून पुन्हा आपल्याला नितीन केले पाहिजे. ए, आणि नंतर मग आपण बघतो का ते मत्स्याचा पुढचा सेट आहे, सगळ्यांना माहिती आहे का, मत्सा दोन तीन मत्स्य होत असतात त्याच्यामधले. मग आपल्याला माहिती आहे पेसाच सेदेर कसा असं जसं लिहित असं. तर इकडे बघतो आपण, मग पैशाचं सेदेर जसं लिहिलंय तसं आपण करतो. ए, अ, किती पहिले तीन मचोत करतात तेमानी लोक, दीड मच्चा करतात. आपण तीन घेतो, एक बाजूला ठेवतो, मध्ये तोडतो आणि मग दोनच्या मध्ये ठेवतो. एक अर्धा मच्चा करतो म्हणजे अडीच मच्चा करतो. आणि तेमानी यमन लोक त्यांचा मच्चा राख मच्चा वापरतात, आणि त्याच्यामध्ये त्यांचा पॉसिबल असतं का तो गोल करतात मच्चा एक, आणि त्याच्यामध्ये अर्धा मच्चा ठेवतात. आपण नाही करत, तुझे जे मच्चा वापरतात, जी आपल्याकडे असते नॉर्मली, त्याच्यामध्ये नाही करू शकत. त्याच्यामध्ये आपण दोन मच्चा घेतो आणि तिसरा मच्चा आपण हे करतो. आणि मग त्याच्यावर आपण बोलतो पुढचा. ए, मग इथे अजून काय आहे? ओके. तर दॅट्स द, मग हे वेगवेगळे सेदेर ऑफ हल्लेल, मग वेगवेगळे ओपिनियन्स आपण हल्लेल आपण बघितलं इकडे. दॅट्स हल्लेलचा. आणि मग आपण पुढचा मिशना बघूया. त्याच्या आपण पुढचा मिशना पण ट्राय करूया वाचायला. कारण आपल्याकडे अजून एक दोन मिशनाच राहिलेत. शेम आपल्या ए, ह्याच्यापर्यंत आपल्याकडे अम, पेसाख. तर आपल्याकडे जोपर्यंत हानुकापर्यंत आपलं मे बी अजून एक मिस्टर चॅप्टर होऊ शकते. तर आपण थोडंसं फास्ट जाऊया आणि पुढचा मिस्टर पण बघूया. सेवन मिशना. ओके. त्या ओके. हाईड स्लाइडर, हाईड स्लाइडर. ओके. या, तर इकडे आपण सेventh मिशनामध्ये बघतो. दॅट इज द सेventh मिशना. आपण लेट्स रीड मिशना आणि मग ट्राय करू एक्सप्लेन करायला. सातवा मिशना पण आपण बघतो इकडे. थर्ड कोर्स बद्दल बघूया. थर्ड कोर्स बद्दल बोलतोय आपण. מזגו כוס שלישי, מברך על מזונו רביעי, גומר עליו את ההלל, ואומר עליו ברכת, ברכת השאיר. בין הכוסות האלו, אם רוצה לשתות, ישתה. בין שלישי לרביעי, לא ישתה. अम, तर आपण पुढचं एक्सप्लेनेशन बघूया. Moment.
थर्ड थर्ड कोर्सकडे परत सगळ्यांना लिंबजोग करतात, सगळ्यांना ओळखतात. आणि मग अ, सेदेचा पुढचा पार्ट आपण बघूया. मजबू लोकोस श्लिशी. थर्ड कोर्स सगळ्यांना जे पण नॉर्मली आपल्याला माहिती आहे का, जे पण सेदेरला बसतात, जे पण सेदेर आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला मिtzवा आहे का दुसऱ्यांना कोस दुसऱ्यांना ओतलं पाहिजे. दुसऱ्यांना ओतलं पाहिजे, कारण जसं जसं राजघराण्याचा नॉर्मली पद्धत असते का ते स्वतःला नाही होतत. तर जसं राजघराण्याचे माणसं असतात का ते काहीच नाही, हात पण नाही हलवत, सगळ्यांना त्यांना दिलं पाहिजे. तसंच या दिवशी सर्व प्रत्येक माणूस जसा काय तो राजा आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःने नाही घेतलं पाहिजे, त्यांनी दुसऱ्याला घेतलं पाहिजे. घरी म्हणून सर्वांनी ऍक्टिव्ह केलं काय दुसऱ्यांना होतायचं, स्वतःच नको घेऊ, दुसऱ्यांना देऊन दे त्यांना आणि ते दुसऱ्यांना देतील नॉर्मली. आणि मग तसं आपण तो मेकायम करतो मिtzवा, म्हणून आपण राजासारखा बसतो, राजासारखा खातो, राजासारखा पितो तसा. रावे रमिलस्टीन मला वाटते, रमिलस्टीन. ते कुठे साऊथ आफ्रिकेला गेले होते त्यांनी बोलले. आणि तिकडे किती वर्ष आधी मला वाटते. आणि तिथे श्रीमंत माणसं आहेत, कुमकुम मिसळ खूप श्रीमंत आहेत. तर एक वेळ ते बघितलं तर एक मुलगा बसला आणि त्यासमोर एक ऑरेंज संत्री ठेवले. मोसंबी 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 त्यांनी समोर मोसंबी ठेवलंय, संत्री मोसंबी ओके. आणि तो समोर बसलाय, त्या प्लेटमध्ये समोर आहे आणि तो बसलाय समोर बघत. नाही खात नाही तो, समोर नुसता बघत बसलाय. आणि मग थोड्या वेळाने त्याचा त्याचा एक घरचा नोकर येतो आणि तो त्याला उडून देतो आणि मग तो खातो. का राजासाठी राजाशाही थाट. ते बोलत होते का तिकडे ते साऊथ आफ्रिकेमध्ये ते गेले होते आणि ते रस्त्यातून चालवत होते, त्यांची गाडी पंक्चर झाली, त्यांचा व्हील एक. तर ते लगेच बाहेर निघाले आणि मागून त्यावेळेला डिकीमध्ये व्हील असायचा, ते व्हील काढला त्यांनी लावायसाठी. तर तेवढे एवढे ते ब्लॅक लोक, काळे लोक ते सगळे जमले त्यांच्या बाजूला, ते घाबरले, ते बोलले वाय आता काय करणार नाही ते लोक, ही खराब एरिया आहे का काय. तर उद्या ते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या टाइम ते अडकले आणि बघितले की एवढे माणसं समोर आले आणि सगळे चढून त्यांना सराउंड केलं एवढ्या काळ्या लोकांनी. तर ते घाबरले, बोले की का मारलीत का काय, कारण अमेरिकेला माहिती आहे त्यांना का एका चुकीच्या एरियामध्ये गेले तर तिकडून बाहेर नाही निघू शकत. ते तिकडे काळी माणसं आहेत, ते राहतात. आणि ते ते काय पण करू शकतात. तर म्हणून तर तर त्यांनी ते घाबरले, कारण अमेरिकेला माहिती आहे सर्वांना का चुकीच्या एरियामध्ये गेले तर तो परत बाहेर येणार का नाही प्रश्न आहे. तसंच ते घाबरले इकडे. आणि तेवढ्यात एक दुसरा माणूस आला त्यांना, दुसरा इस्रायल माणूस आला आणि तो त्यांना बोलला नाही, रब्बानीम रावला मतीम नाही, रावला हे त्याच्या हे बरोबर नाही आहे का तो त्याचा व्हील चेंज चेंज करेल त्याच्या गाडीचा. तर तो बोलला ठीक आहे ठीक आहे. तर लगेच ते काळे जे जमले होते माणसं त्यांनी लगेच त्याच्या हातातून सर्व घेतलं आणि त्यांनी व्हील चेंज केला त्याच्यासाठी. त्याचा चाक खराब झाला होता, पंक्चर झाला होता, तो चेंज केला. आणि यांनी जेव्हा पैसे ऑफर केले
ते बोलले नाही नाही पैसे नाही, पैसे नको आम्हाला. का? नाही, त्यांची ती तिकडूनची प्रथाच झाली का नाही, इस्रायल माणूस अ, ते राजे राजासारखे आहेत त्यांना, हे बरोबर नाही त्यांच्यासाठी, त्यांची लेवलप्रमाणे हे साधा काम करणे. तर ते विदाउट पैसे, पैसे नाही घेता त्यांनी ते करून दिलं त्यांना. तर एनिवे, राजेशाही थाट, राजेशाही थाट बोलतात त्याला. आपल्याकडे एक अजून एक स्टोरी झाली ती येरुशलेमला, का एक एका माणसाची गाडी अडकली. आणि तुम्हाला माहिती आहे, आधीच्या आजीच्या काळी जेव्हा स्टार्टर चालत नाही, किती पण हे केलं ती बॅटरी डाऊन झाली, अ, आणि गाडीला मग धक्का मारायला लागतं. आणि गाडी मग मग तिला थोडासा थोडासा त्याला मोमेंटम मिळाला तर ती चालू होते गाडी इंजिनला. तर तसंच एकाची गाडी अडकली आणि बाजूला जास्त कोण नव्हता, तर तो दुपारची वेळ होती काहीतरी अशी. आणि येरुशलेमला तुम्हाला माहिती आहे का, खूप चढण उतरण आहेत. तर तिकडे त्याची गाडी अडकली. तर तर बाजूने एक मोठा एक रा- एक कोणतरी चालला होता. तर त्यांनी विचारलं याला का तुझी गाडीला मदत पाहिजे का ते ढकलायला. तो ते आम्हाला ते मदत पाहिजे, म्हणजे थोडासा पुढे गेल्यानंतर पुढे स्लोप आहे तर मी हे करू शकेन. तर लगेच ते राव होते कोण, तर त्यांनी लगेच त्यांच्या सूट काढला, हॅट काढली, बाजूला ठेवली असे भिंतीवर, आणि गाय ढकलायला लागले. तर तो पण बाहेर निघाला आणि ते दोघं जण गाडी ढकलत होते. आणि गाडी एक वेळा ते पुढं ढकलून ढकलून ते स्लोपवर घेऊन गेले. आणि वाहू कशी आमची गाडी चालू झाली. तर मग तो आतला माणूस तो आपला बोलते, वाव तू बेमे तू बिद्यूक एकदम मोठ्या राबीसारखा दिसतस. तर तू बिद्यूक राब मोर्देखाई इलियासारखा दिसतोस, असं त्याला बोलले. तर बाजूने एक माणूस आला आणि बोला, हे काय चाललंय, राव तुम्ही काय करताय. राव मोर्देखाई एलियाहू स्वतः होते. राव मोर्देखाई एलियाहू रिशॉन लेत्सियन होते, अख्खा इस्रायलमधले 10 वर्ष काहीतरी ते रिशॉन लेत्सियन, ते मोठे राब्बी होते अख्ख्या इस्रायलचे. आणि ते स्वतः त्याची गाडी ढकलत होते. आणि त्याला तो बोलतो, अरे तू एकदम राब एलिया मोठ खायली असं का दिसतो. त्याला नाही माहिती तर वेमेत राब आहे. आणि त्याला एवढं वाईट वाटलं, वाव मी रावची मदत घेतली. रावची मदत कशी घेतली, काय रावनी ढकलली माझी गाडी. त्याला का वार एकदम त्याला लाज वाटली. पण एनिवे, तर आपल्या इकडूनची अशी पद्धत आहे का, काय पण असून दे तरी मोठे मोठे रब्बानी पण लक्ष नाही देत स्वतःच्या ऑनर बद्दल, आणि ते जे पाहिजे करायला पाहिजे ते करतात. हैसेद त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये राजेशाही थाट नाही आहे. पण इकडे पेसाखच्या सेदेमध्ये आपण बघतो का लिमजोग, त्याला दुसरा त्याला होतं, ते एकमेकांना होतात आणि मग बिरकातामधून करतात, आणि मग फोर्थ कप होतात त्याच्यामध्ये. ए, या मग त्याच्यात आपण हल्लेल, जो आपण बोललो आहे हल्लेल, पूर्ण वाचतात, कम्प्लीट करतात. जसं पहिला पार्ट ऑफ द हल्लेल आधी असतं आणि नंतर मग पुढचा पार्ट असतो. एम, आणि मग एंड, त्याच्यामध्ये आपण ब्राक पण बोलतो, आणि त्याच्यावर हल्लेल बोलतात फोर्थ कपवर. तर इकडे आपण एक एक इंटरेस्टिंग पॉईंट बघतो का, ए, 3 कपच्या वेळेला जेव्हा बोलले रब्बानी म्हणे आपल्याला करायला, तेव्हा आपण समजा माणसाला पियाचे असेल जास्त तर तो पिऊ शकते, पण थर्ड कप, तिसऱ्या कपपासून फोर्थ कपमध्ये त्यांनी जास्त नाही पिली पाहिजे. तर एक थिंग आहे. ए, तर इकडे आपण एक बघतो बिरकात शीर म्हणजे काय. बिरकात शीर, बिरकात शीर म्हणजे निष्मात कोलखाय. निष्मात कोलखाय
अं, पण आपण पण बोलतो ऑफकोर्स दाशी भाषा नाही बोलत. पण निस्मात कोळखा पण बोलतो. आणि मग काप काय पॉइंट आहे आपण बघतो का तिकडे थर्ड कप, तिसऱ्या तिसऱ्या कोर्समधून चौथ्या कोर्समध्ये आपण नाही यायला पाहिजे. कारण तो समज जर ते जास्त पेल आणि मग तो हालेल, तो बोलू नाही शकणार पुढे. हालेल नाही बोलू शकत, तो स्तुती नाही करू शकणार जशी पाहिजे तशी. कारण ऑलरेडी त्यांनी एवढे पिलेत आधीच एवढे कप मीलमध्ये. तर जेव्हा तो एक आपल्याला माहिती आहे एक रूल आहे का जेव्हा पण माणूस जेव्हा तो जेवताना समज जर अ, तो ड्रिंक याईन पितो तर तर त्याला नाही चढत. पण जेवल्यानंतरची जी याईन असते ती पिल्यानंतर त्याला चढते. कारण जेवल्यासोबत जेवण नाही जात म्हणून नॉर्मली आपण बघतो का अ, पिणारे माणसं असतात ते हे, पिल्यानंतर कोणतं हॉट ड्रिंक पिल्यानंतर ते सोबत काहीतरी खातात. राईट आपल्याला माहिती आहे. आणि मी बघितलं होतं कोणाला जास्त आवड असते पियाची तर सर्व संपल्यानंतर जेवण संपल्यानंतर ते बोलतात एक एक ग्लास मला भरून दे. आणि नंतर त्यांना ती की बसते तसं काय आत्ता मला चढेल आता मला बरं वाटेल. मे बी ते असेल नाही नाही. म्हणून ते जेवल्यानंतर पण किती पण पिल्यानंतर जेवल्यानंतर पण जेव्हा ते सगळं झाल्यानंतर परत एक पेग मारतात. म्हणतात आता अरे झालं माझं आता चांगला वाटतंय. कारण ती लास्टला पिल्यानंतर ती चढणार आहे त्यांना. ती तिच्याने त्यांची दुसऱ्या लेवलला असतील ऑफकोर्स. तर आपल्याला इकडे शिकवतात का बघ म्हणून अ, इकडे जास्त नको पिऊ. एक वेळा आधीच्या याच्यावर एखादा मोजून केली आणि आता आलेल वाचला त्याच्यानंतर मध्ये नको जास्त पिऊ कारण तू एक वेळ चढेल समज तर तू हालेल नाही वाजू शकणार. आणि जी मेन थिंग आहे आपल्याला करायला पूर्ण पेसाख सेदरमध्ये वन ऑफ द मेन थिंग्स इज हालेल वे शब्याह स्तुती करणे. तर ती स्तुती करणे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती समज तो नाही करू शकणार तर त्याची पेसाखचे सेदेर मध्ये बरोबर नाही झाला त्याचा सेदेर म्हणून त्यांनी इकडे पण जास्त यांना पिली पाहिजे. थर्ड टू फोर्थ कप कोर्समध्ये ऑफकोर्स आजकाल आपण खूप लोक मिरचा नवीन करतात. ग्रेप ज्यूसवर करतात नाहीतर हाफ हाफ करतात. डिपेंड्स कोणाला किती किती तो नॉर्मल राहू शकतो पेसाखमध्ये. तर मग काय एवढा काही डिफरन्स नाही होत. पण जे पण याईन पितात तर त्यांना सांभाळलं पाहिजे. कारण जेव्हा केव्हा केव्हा जास्त याईन जाते आणि मग नंतर तो कोणतीच मिचवा नाही करू शकत. हल्लेल नाही, बिरकाता मजून नाही, काय नाही. काहीच नाही करता येत त्याला. आणि वेगातली बिनखाची मिचवा नाही करता येत त्याला. तर मग ते पण काळजी घेतली पाहिजे का माणूस कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये जास्त रॅकपीत करतो आणि मग नंतर दुसऱ्या गोष्टी पण त्याचे म्हणजे जास्त स्ट्रिक्टली जातो आणि दुसऱ्या गोष्टी पण त्याचे हातून निघून जातात. ते एनिवे तर दॅट इज द सेवन्थ मिशना. आपल्याकडे अजून दोन मिशने होत राहिलेत भेजवात असे ईमेलचे असे मग आपण नेक्स्ट टाइम कंप्लीट करूया आणि मग आपल्याकडे खानुकाच्या आधीच आपल्याकडे भेजवात असे मास अजून एक आपल्याकडे मिशनाचा बुक असेल तर आपण कंप्लीट केला हसदे असेम. तर बघूया एनिथिंग एल्स आपण मे बी अजून एक छोटी स्टोरी आहे का बघतो मी जे आपण तुझ्या संगत शेअर करता येईल. जस्ट मोमेंट. सी फाईन बाई याचं याकोमध्ये इकडे अं, एक एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे का जेव्हा जेव्हा तो तो त्या जेव्हा तो याकोबिनो त्या जाग्यावर होता तेव्हा ए, तो एक वेळा बाहेरला त्या 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 सिटीमधून
ते ईरमधून, तर मग फरक पडतंय. आ, तर जेव्हा तो वयचे याको बोलतात का, जेव्हा तो गेला तर तिकुंची त्याची अक्कलकोची प्रेझेन्स होती तिकडे त्याच्यासोबत, ती कमी झाली. आणि ते एक्सप्लेन करतात का, त्याची जी जो लाईट होता त्याच्यासोबत ती ब्लेसिंग होती ती पण निघून गेली. तर आपण बघतो का, खूप वेळा असं होतं का जेव्हा माणूस सोबत असतो त्याची त्याची एवढी कदर नसते, पण एक वेळा तो माणूस खास शालोम, अ, तो एक वेळा तो एक वेळा त्याचा तो नसेल तिकडे, तर मग त्याची 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 गरज, नाहीतर त्याची हे जाणवते, त्याची त्याची कमी कमतरता जाणवते. तर ते आपण बघतो का, ए, एक गोष्ट आपण तिकडून शिकू शकतो का, जेव्हा तो जिथपर्यंत तिकडे होता. ओके, आय एक्सप्लेन, आय ट्राय टू एक्सप्लेन वरती. तर जेव्हा पण आपल्या जेव्हा पण कोणतरी सोबत असतो तर त्याची त्याची आपल्याकडे एवढी कदर नाही वाटत. पण एक वेळा तो माणूस गेल्यानंतर, नाहीतर नसेल, तर मग फरक त्याचा जाणवतो. डबल मिशनत कसं आलंय, जस्ट मोमेंट. तर दॅट्स द पॉइंट आपण बघतो का, ए, का लाईफमध्ये पण लाईफमध्ये पण खूप वेळा अशी गोष्ट असतात का, कोण जवळचा माणूस असेल तर त्याला एवढे आदर नाही मिळत. त्याला घरचा माणूस आहे. फॉर एक्झाम्पल, मला माहिती आहे का, कोणाकोणाच्या घरी एवढे हुशार माणसं आहेत, एवढे इंटेलिजंट, एवढे सद्दिकीम आहेत, एवढे कदोष आहेत, त्यांच्या घरी आहेत त्याच्यासोबत. पण पण त्यांच्या घरच्यांना माहित नाही का त्याची त्याची कोणत्या लेवलवर तो माणूस आहे, आणि म्हणून त्याची कदर नाही करत. पण समज त्याला माहित असतं का कोणत्या लेवलवर तो माणूस आहे, तर त्याला किती आदर मिळाला असता. का बाहेरच्या माणसांना माहिती आहे बाबा ह्याची लेवल कुठच्या कुठे आहे. हा आकाश बरुखूच्या एकदम जवळचा माणूस आहे. आणि पण घरचे त्याला त्याला ते घरचे दररोज बघतात, दररोज त्याच्यासोबत राहतात, तर त्याची त्याची कदर नाही राहत त्याला. त्याला एवढी त्याला 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 इम्पॉर्टन्स नाही देत, आणि दॅट्स दॅट्स सो सॅड. काय एवढी इम्पॉर्टन्स नाही देत त्याला. मोठे रब्बानीमचं पण तसं होतं. मोठे मोठे रब्बानीम असतात, ते एक राव आहेत, मला माहिती आहे का, ते त्यांच्या सिटीमध्ये जास्त नाही बोलत दृश्यात. त्यांच्या सिटीमध्ये तिकडे ते वाढले, तिकडे ते नाही लेक्चर वगैरे देत. ते दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन करतात का, कारण बोलतात का ते माझ्या जवळपासच्या माणसं बोलतात, अरे लहानपणापासून मी याला बघितलं, ह्याला काय काय कळतं, ह्याला काय येते मला जास्त येते याच्यापेक्षा, असे कोण कोण बोलणार आहेत. तर मग त्याची कदर एवढी नसते, त्याला एवढी कदर नाही देत. पण इट्स सॅड का, घरी कोणतरी आहे जो माणूस मला शिकवू शकेल का, लाईफ कशी कशी मी माणूस पुढे जाऊ शकतो, कशी मी हे करू शकतो. तसा ए ए लाईफ पार्टनरमध्ये पण बघतो आपण का, ए, त्या माणसाची एवढी लेवल आहे चांगली, पण पण त्याच्या वाईफला नाही माहीत, नाहीतर तिची लेवल चांगली आहे आणि त्याला नाही माहीत का कोणत्या लेवलवरती दुसरी त्यांची पार्टनर आहे. तर मग त्याच्याने त्यांची ते कवोद नाही मिळत. पण तसं तसं नाही झालं पाहिजे. प्रत्येक माणसाने बघितलं पाहिजे बाहेर येऊन त्यांच्या लाईफमधून, का दुसऱ्याची काय लेवल आहे, त्यांच्या भाऊ बहिणींची काय लेवलवर आहे, ते कुठे आहेत. आणि ते बाहेर येऊन 1 मिनटं बाहेर येऊन निघालं पाहिजे नॉर्मल लाईफपेक्षा, आणि बघितलं पाहिजे आणि न विचार केला पाहिजे. मग त्यांच्या लक्षात येईल का
समोरचा किती इम्पॉर्टंट आहे. जसं याकोबिनूला बघतो का, एक वेळ तो बाहेर गेल्यानंतर ती तुमची त्याची कमी कमीपणा जे कमतरता बोलतात मे, ती जाणवते आणि मग त्यांना फरक पडायला लागतो. तर ते पण आपण शिकू शकतो एक छोटीशी गोष्ट आपण शिकू शकतो अम, या पाराशामधून. एनिवे, विचारलंय का काय लिहिलंय इकडे राम मोहदे काही गिफ्ट तर बोलतात, वी डोंट मेक अ लिव्हिंग, वी टेक अ लिव्हिंग. तर जसं मला आय कुड अंडरस्टँड इज पन्नासा मिना शमाईम, माणूस पन्नासा महिना क्षमा बोलतात. द लिव्हिंग जे पन्नास सस्टेनन्स फ्रॉम द हेव्हन्स, आकाश बरोबर डिसाईड माणसाला किती पैसा मिळेल. तर मग बोलतात का मेक अ लिव्हिंग म्हणजे मी करतोय तर मला मिळते, ती चुकीची समज आहे. आकाश बरोबर जेवढं पाहिजे तेवढंच मिळेल माणसाला, दॅट्स फॉर शुअर. मेहनत करणे त्याचं काम आहे. पण टू गेट द सस्टेनन्स, तो परनासा तो आकाश बरोबर आपल्याला देतोय. आपल्याला नॉर्मल मिनिमम मेहनत जी केली पाहिजे ती केली पाहिजे, कारण ती आपली इष्टदलूत आहे. तर म्हणून ते राव मध्ये काय गिफ्ट बोलतात, वी डोंट मेक अ लिव्हिंग, आपण नाही मेहनत करत त्या पैसा मिळासाठी. वी टेक अ लिव्हिंग, कारण परनासा मीना शमाय, दॅट्स वी आर ओनली गेटिंग इट. जरी त्या माणसानी काहीच मेहनत नाही केली तरी पण त्याला तेवढा मिळेलच खरा. पण ऑफकोर्स त्यांनी केली पाहिजे मेहनत, त्यांनी गेला पाहिजे बाहेर, त्यांनी त्याच्यासाठी त्याच्या लेवलवर काय एमुना त्याच्या कुठे डिपेंड करतो, त्याची किती मेहनत बाकी आहे ती ऑफकोर्स त्यांनी केली पाहिजे. पण डझंट रिअली मॅटर का तो किती मेहनत करतो, ते पैसा जेवढा मिळायचा तेवढाच मिळेल त्याला. जास्त मेहनत केली का कमी मेहनत केली तरी पण पैसा जेवढा मिळायचा, जसं आकाश बरोबर डिसाईड केलं तेवढंच मिळेल. म्हणून राव मला वाटते का राव मोदे हा गिफ्ट बोलतात का वी डोंट मेक अ लिव्हिंग, आपण नाही करत, आपण नाही आपला पन्नासा डिसाईड करत. वी टेक अ लिव्हिंग, कारण पन्नासा मीना शमाईम, हशेम डिसाईड्स किती माणसाला मिळेल त्या वर्षी, किती तो कमवेल आणि किती त्याला मिळेल. तर म्हणून मी टेक अ लिव्हिंग, पन्नासा आपल्याला मिळतंय, आपल्याला हशेम देतोय विदाऊट एनिथिंग. दॅट्स दॅट्स वॉट आय थिंक. आय होप तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडली असेल. एनिवे, या शुअर. सो ओके, आपण आपला शिवर इकडे विथ स्मॉल प्रेयर ॲज युजल आपण एंड करूया. शिवर, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. מודה לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים, אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים, אני עמל והם עמלים, אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים, אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת, שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם ואני אפתח בך. So with this trust in Hashem, הקדוש ברוך הוא ימלא כל משאלת ליבנו לטובה, שתומלה सर्वांना have a great week. בעזרת השם, next week आपण कंप्लीट करूया मिशनात पसाखים, आणि बघूया चांगलं ते रिव्हिजन करायला ट्राय करू. पण ते 2 मिशनात आपले बाकी आहेत. सो इट्स अ बिग स्कूत, खसदे हशेम. मिशनात साखीम पण कंप्लीट केलं. आपण बघूया नेक्स्ट आपल्याला कोणता मिशनात घेऊया. तर ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक मिशनाच्या शिबिरमध्ये आपण नुसतं मिशनात नाही शिकत, आपल्याकडे आशकाफ आहे, स्टोरीज आहेत, आणि सगळे शिवरी ऑनलाईन आहेत. कोणाला पाहिजे तर मिळू शकतात इझिली. आणि बेदाक्षम लवकरच आपली वेबसाईट इट्स ऑलरेडी ऑलमोस्ट ऑलमोस्ट रेडी आहे. थोडंसं लॉन्च करायची आपल्याला सोबत, तर आपण बघूया. आणि तिकडे बहुतेक खूप शिवरीम आहेत, खूप तुम्ही एन्जॉय कराल. इझी युजर फ्रेंडली इंटरफेस आहे, सगळ्यांनी इझिली वापरता येईल, काही डिफिकल्ट नाही होणार. जसं आज डिफिकल्ट आहे थोडासा, ज्यांना माहिती आहे त्यांना लिंक लागते आणि ते बघतात मग मिळते. पण तिकडे जास्त इझी असेल त्याचा तसे. तर तोदा बाबा फॉर कमिंग विथ अस. आपण स्टार्टमध्ये बोललो नाही तरी पण आपण नंतर बोलूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण नॉर्मली चालू करतो विथ थँकिंग हशेम फॉर गिविंग अस द सूत टू टू लर्न तोरा टुगेदर. तर तोदा आकाश बोखला तोदा बोललं पाहिजे, आपल्याला एवढी मोठी स्कूत मिळाली. आणि ऑफकोर्स बॉस किंवा मेलाखा असेल गब्रियल
ते विचार करतात सगळ्या गोष्टींचा आणि आपल्याला ए, प्रत्येक शिव टायमावर होतील आणि सर्व नीट चालेल तर שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלת ליבכם לטובה. תודה רבה सगळ्यांना आल्याबद्दल, थोडासा अभ्यास सोबत केल्याबद्दल आणि बेजात असे उद्या पण शिवरिम असतील टायमावर. इस्रायलमध्ये 5 वाजता आणि इंडियामध्ये 8:30 वाजता आणि नंतर पण राव शिमोनचा पण शिवर असेल नंतर गेमारावर उद्या. सो תודה רבה, ו-thank you very much for coming, आणि बिलकुल तू वे, שלום שלום.